बांगलादेशच्या माजी पंतप्रधान आणि बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या अध्यक्ष बेगम खालिदा झिया यांचं आज सकाळी ढाक्यातील रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झालं। त्या 80 वर्षांच्या होत्या। प्रकृती बिघडल्यामुळे गेल्या 20 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते। 1991 ते 1996 आणि 2001 ते 2006 अशा दोनदा त्या बांगलादेशच्या पंतप्रधान होत्या। बांगलादेशच्या त्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या। बांगलादेशचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि लष्करशाह झियाउर रहमान यांच्या त्या पत्नी होत्या। 1971 साली बांगलादेश मुक्तीसंग्राम सुरू झाला तेव्हा झियाउर रहमान यांनी बंड पुकारलं आणि स्वातंत्र्याकरता लढा दिला। झियाउर रहमान यांची 30 मे 1981 साली हत्या झाली। त्यांच्या निधनानंतर त्यांनी स्थापन केलेल्या बांगलादेश नॅशनलिस्ट पक्षाची धुरा त्यांनी सांभाळली। 1991 साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत त्या सत्तेवर आल्या। या काळात त्यांनी काळजीवाहू सरकार ही संकल्पना रुजवली। 2007 साली जेव्हा लष्करानं काळजीवाहू सरकारला पाठिंबा दिला तेव्हा अनेक नेत्यांसह खालिदा झिया यांनाही तुरुंगात पाठवण्यात आलं। नंतर 2008 सालच्या संसदेच्या निवडणुकीपूर्वी त्यांना मुक्त करण्यात आलं, मात्र त्यानंतर त्यांना पुन्हा सत्ता मिळवता आली नाही। भ्रष्टाचार प्रकरणी 2018 साली त्यांना गृहकैदेत ठेवण्यात आलं। त्यानंतर 2025 मध्ये बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयानं त्यांची मुक्तता केली। बेगम खालिदा झिया यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे। बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून बेगम खालिदा झिया यांनी देशाच्या विकासामध्ये महत्त्वाचं योगदान दिलं आहे। याशिवाय भारत बांगलादेश संबंधांमधील त्यांची भूमिकाही कायम स्मरणात राहील असं त्यांनी शोकसंदेशात म्हटलं आहे। 2015 साली ढाका इथं झालेल्या भेटीचंही स्मरण पंतप्रधानांनी यावेळी केलं। त्यांची दृष्टी आणि कार्य हे दोन्ही देशांच्या भागीदारीमध्ये कायम मार्गदर्शक राहील असं त्यांनी पुढे म्हटलं आहे। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्रपती